पटपट स्टार्ट करायला लेक्चर. ठीक आहे, सुरुवातीला नदी प्रणाली आपण स्टार्ट केलेलं काल. येस, गुड आफ्टरनून. थोडस क्विकली रिवाइज करू. ठीक आहे, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. ठीक आहे, नदी प्रणाली रिवाइज करू. सगळ्यात आधी आपण सिंधू नदी प्रणाली पाहिली भारतातील. ठीक आहे, सिंधू, त्याच्यानंतर गंगा. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा, त्याच्यानंतर आपण पाहिली कावेरी. ठीक आहे, ठीक आहे. तर पटकन सांगायचंय, कावेरीचा उगम कुठे होतो? कावेरीचा उगम कुठे होतो? कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? पटकन सांगायचंय. कावेरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? कावेरीचा उगम सांगा पटकन. येस, गुड आफ्टरनून प्रफुल्ल. ठीक आहे, कावेरीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? पटकन सांगायचं. कावेरीचा उगम कोणत्या ठिकाणी होतोय? पटकन सांगायचंय. नेक्स्ट, गंगा नदीमध्ये आपण गंगा नदीच्या डाव्या उपनद्या सांगायच्या. ठीक आहे, आधी उगम सांगायचा आणि त्याच्यानंतर गंगा नदीच्या डाव्या उपनद्या सांगायच्या. पटकन ऑनलाईन वाले आन्सर द्या. यस, कर्नाटकामध्ये कुठे उगम होतोय? कावेरीचा उगम कर्नाटकामध्ये कोणत्या ठिकाणी होतो? स्थळ सांगितलं होतं. यस, ब्रह्मगिरी डोंगर, थल कावेरी किंवा तल कावेरी. तल कावेरी, ब्रह्मगिरी टेकड्या किंवा ब्रह्मगिरी पर्वत कर्नाटकामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट, गंगा नदीच्या डाव्या उपनद्या सांगायच्या आहेत. डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. ऑनलाईन वाले पटकन सांगा. ठीक आहे, गंगा नदीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. गंगा नदीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या. आत्ताच. ठीक आहे, कावेरीचा उगम कुठे होतो? यस, ब्रह्मगिरी पर्वत, तल कावेरी. आणि गंगा नदीच्या डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या, डाव्या उपनद्या वरून हा, गंगा नदीच्या डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या कोणत्या? रामगंगा. ठीक आहे, त्याच्यानंतर गंडक, गोमती, पुढे कोसी, तिकडनं ब्रह्मपुत्रा पडे. ठीक आहे, यस. झालं. अजून सांगा, ब्रह्मपुत्र्याला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? दोन नावाने, तिबेट आणि चीन मध्ये. ब्रह्मपुत्राला कोणत्या दोन नावाने तिबेट किंवा चायनामध्ये ओळखलं जातं? ऑनलाईन वाले. यार्लुंग झांगबो आणि यार्लुंग झांगबो आणि सांगपो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाहीये. दररोजचं लेक्चर दररोज लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर आपण
द्वीपकल्पीय पठारावरील नद्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. येस. प्रमुख आपण पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या पाहिल्या होत्या? आणि इकडे खाली ऑनलाईन वाले पटकन आन्सर द्या. दिव्या, प्रफुल. इकडे कोणती? नर्मदा, तापी. इकडे पेरियार आणि वरती मही आणि साबरमती. हो, गुजरातमध्ये. वरती लुनी आहे राजस्थानमध्ये. ठीक आहे. डन. करायचं मग पुढे सुरुवात. कालच्या नदी प्रणाली समजल्यात का सगळ्यांना? आज आपल्याला गोदावरीला आपण काल स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं गोदावरीच्या उपनद्या पाहिल्या होत्या. ठीक आहे. येस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं गोदावरी नदी नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे वाहताना, ठीक आहे, इकडनं कादवा नदी येते, तिला उपनदी कादवा. त्याच्यानंतर खाली येते प्रवरा. ठीक आहे. अहिल्यानगर मध्ये प्रवरा. त्याच्यानंतर इकडनं येते सिंदफना. सिंदफना. ठीक आहे. पुढे आलं की तिला मिळते इकडनं मांजरा. ठीक आहे. आणि मग गोदावरी बाहेर पडते. त्याच्या आधी वरून येते तिला इकडनं शिवना. येस, शिवना. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडनं दूधना. वरून येते दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णा. ठीक आहे. आणि इकडनं मग नांदेड मधून ती बाहेर पडते, तेलंगणामध्ये जाते आणि पुन्हा गडचिरोलीमध्ये ती सीमेवरून वाहते. ठीक आहे. त्यावेळेस तिला मिळते प्राणहिता. प्राणहिता आणि गोदावरीचा संगम कुठे आहे? सिरोंचा, गडचिरोली. ठीक आहे. पुढे गेला छत्तीसगड बॉर्डर वरून गडचिरोली आणि छत्तीसगड मध्ये तिला मिळते इंद्रावती. ठीक आहे. सो ह्या झाल्या गोदावरीच्या उपनद्या. ठीक आहे. गोदावरीच्या उपनद्या एवढं आपण काल पाहिलं होतं, राईट. आणि गोदावरीचं आपण पाहिलं मुख्य खोरं जे गोदावरीचं ते 8 उपखोऱ्यांमध्ये विभागलं जातं. एक आहे मांजरा नदीचं उपखोरं. ठीक आहे. ठीक आहे. मांजरा उपखोरं. दुसरं मांजरा. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा हे दुसरं उपखोरं. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्धा, वैनगंगा इथे 2 खोरे. प्राणहिताचं खोरं आणि इंद्रावतीचं खोरं. ठीक आहे. सो अशा 8 खोऱ्यांमध्ये जे आहे गंगा नदीचं हे विभागलं जातं. ठीक आहे. झालं. हे ओळखलं. खालून कोणत्या आहेत? कादवा, प्रवरा, सिंदफना आणि मांजरा. ठीक आहे. आणि वरून शिवना, दूधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता ज्या एकत्र होतात वर्धा, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा मिळून. ठीक आहे. आणि मग इकडे इंद्रावती. ठीक आहे. ह्या झाल्या तिच्या उपनद्या. त्याच्यानंतर इकडे कादवा आणि गोदावरी ज्या ठिकाणी भेटते, ठीक आहे, तर या ठिकाणी कादवा नदीवरती आहे नांदूर मध्यमेश्वर. का फेमस आहे? नांदूर पक्षी
ठीक आहे. नांदूर मध्यमेश्वर, नांदूर मध्यमेश्वर महाराष्ट्रातील काय आहे, रामसार साईट, पहिली रामसार साईट आहे महाराष्ट्रातली नांदूर मध्यमेश्वर. ठीक आहे. ते कोणत्या नदीवरती आहे, कादवा, कादवा नदीवरती नांदूर मध्यमेश्वर आहे. ठीक आहे. कोणता, हो अभयारण्य पण आहे आणि रामसार साईट सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते प्रवरा नदी, त्याच्यानंतर सिंदफना, सिंदफनाचीच उपनदी आहे बिंदुसारा, बिंदुसारा. ठीक आहे, दिसत नाही हा, बिंदुसारा सिंदफनाची उपनदी. ठीक आहे. सिंदफना, त्याच्यानंतर पुढे आल्यावर मांजरा, मांजराच्या उपनद्या मन्याड आणि लेंडी. ठीक आहे, मन्याड आणि लेंडी, लेंडी. ठीक आहे. पुढे आलं मांजरा भेटली, त्याच्यानंतर पुढे इकडे प्राणहिता भेटते गडचिरोलीच्या कोणत्या सीमेवर, पश्चिम सीमेवर या. ठीक आहे, म्हणजे नैऋत्य भागात. आणि इकडनं इंद्रावती या बाजूला. सो या बाजूने प्राणहिता गडचिरोलीच्या आणि या बाजूने इंद्रावती, आणि मग ती पुढे जाते आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. सो गंगा नदी, तिच्या उपनद्या. ठीक आहे. गोदावरी नदी. ठीक आहे. सो गोदावरी नदीबद्दल कोणी काय काय लिहून घेतलं होतं आपण, उगम लिहिला, लांबी, एकूण लांबी किती आहे 1465, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे 668. ठीक आहे, 668. त्याच्यानंतर दक्षिण भारतातील म्हणजेच महाराष्ट्रातील ही सर्वात मोठं नदीचं खोर आहे. त्याच्यानंतर तिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा बोललं जातं. ठीक आहे. आणि एकूण क्षेत्रफळ 3 लाख किती, एकूण क्षेत्रफळ 3,13,389 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्रात किती आहे तिचं 1,53,000, निम्म आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं, उपनद्या लिहिल्या, कोणत्या आहेत, उजव्या किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या. यस, वर्धा वैनगंगा नदीच्या प्रवाहास प्राणहिता म्हणतात. ठीक आहे. हा, उपनद्या लिहिल्या उजव्या किंवा दक्षिणेकडून. कोणत्या आहेत, उजव्या म्हणजे ह्या खालून, कादवा, सॉरी एक मिस्टेक झाली, कादवा वरून आहे. ठीक आहे, कादवा, ओके, गेलं का ते, येस, कादवा वरून आहे इकडनं, यस कादवा. ठीक आहे. तो खालून कोणत्या आहेत, ठीक आहे, खालून इकडनं प्रवरा लिहा, उजव्या किंवा दक्षिणेकडून मिळणाऱ्या प्रवरा. त्याच्यानंतर सिंदफना, सिंदफना. त्याच्यानंतर मन्याड किंवा मांजरा, मांजरा मन्याड. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे प्राणहिता, सॉरी प्राणहिता वरून येईल, खालून फक्त एवढंच लिहा मग. ठीक आहे, प्रवरा, त्याच्यानंतर सिंदफना, त्याच्यानंतर मांजरा. ठीक आहे. आणि डाव्या वरून येणाऱ्या कोणत्या मग, कादवा, शिवना. ठीक आहे, शिवना. त्याच्यानंतर इकडनं येणारी दूधना, इकडनं पूर्णा. ठीक आहे. आणि वरून येणारी प्राणहिता आणि इंद्रावती. यस, तर त्याच्या उपनद्या झाल्या, लिहिल्या उपनद्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गोदावरी नदीचा ह्या खोऱ्याचा आकार पहा कसा आहे. ठीक आहे, कसा आकार दिसतोय, नदसाळ्याप्रमाणे दिसतो, असा असा, नदसाळा असंच असतो ना. ठीक आहे, नदसाळ्याप्रमाणे दिसतो. तर लक्षात ठेवायचं, गोदावरी नदीचा आकार जो आहे तो कसा आहे, नदसाळ्याप्रमाणे आहे. हा विचारला होता क्वेश्चन
त्यामुळे लक्षात ठेवायचं की तिचा आकार खोरं बघा कसं आहे, लहान होतं इकडनं पुढे जाऊन ते मोठं होतंय असं. ठीक आहे, त्यामुळे आकार कसा आहे, नरसाळ्या सारखं. ठीक आहे, येस झालं. त्याच्यानंतर गोदावरीवरती गंगाखेड या ठिकाणी काय केलंय, पहिलं मातीचं धरण गोदावरीवरती बांधलं होतं गंगाखेडमध्ये. ठीक आहे, येस गंगापूर, सॉरी गंगाखेड नाही, नाशिक जिल्ह्यात गोदावरीवरती गंगापूर हे मातीचं धरण बांधलं होतं. सॉरी, ठीक आहे, लिहिलं. त्याच्यानंतर गोदावरीची 8 उपखोरी, गोदावरीची 8 उपखोरी, गोदावरीची 8 उपखोरी. ठीक आहे, पहिलं गोदावरीचं मुख्य खोरं, गोदावरीचं मुख्य खोरं. ठीक आहे, गोदावरीचं मुख्य खोरं झालं. नेक्स्ट दक्षिण पूर्णा खोरं, इकडचं दक्षिण पूर्णा का, पूर्णा इकडे पण आहे. ठीक आहे, पूर्णा वरती पण आहे, ही उत्तर पूर्णा आणि ही जी खाली येते ती दक्षिण पूर्णा, त्यामुळे दुसरं खोरं आहे दक्षिण पूर्णा. ठीक आहे, सो दुसरं खोरं उपखोरं गोदावरीचा दक्षिण पूर्णा. ठीक आहे, तिसरं खोरं गोदावरीचं पैनगंगा. ठीक आहे, हे झालं तिसरं उपखोरं. त्याच्यानंतर चौथं वर्धा, वर्धा नदीचं हे जे खोरं आहे ते झालं चौथं उपखोरं तिचं. आणि 5वं वैनगंगा, हे झालं 5वं उपखोरं. त्याच्यानंतर खाली प्राणहिता, त्याच्यानंतर इंद्रावती, इंद्रावती 7वं. हे लक्षात ठेवायचं, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती कशा वाहत आहेत, उत्तर दक्षिण. ह्या कशा वाहत आहेत, उत्तर दक्षिण वाहत आहेत. ठीक आहे, हे 7 झालं. आणि त्याच्यानंतर मांजरा, हे झालं 8वं. ही झाली गोदावरीची 8 उपखोरी. ठीक आहे, आणि हेच आपल्याला एक एक करून आता पाहायचेत. ठीक आहे, झाली. ही समजली गोदावरीची उपखोरी कोणती आहे, तिच्या उपनद्यांनी तयार केलेली खोरी. ठीक आहे, गोदावरीचं मुख्य खोरं दक्षिण पूर्णा, खाली मांजरा, वरती पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. ठीक आहे, डन. आता आपण पहिलं गोदावरीचं खोरं पाहिलं आपण. ठीक आहे, गोदावरीचं खोरं कसं आहे, नरसाळ्याप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात येत आहे, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. ठीक आहे, सो हा पूर्ण भाग जो आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. ठीक आहे, आणि पूर्णपणे कोणते जिल्हे येतात, तर जालना. ठीक आहे, जालना, त्याच्यानंतर परभणी, नांदेड, लातूर. ठीक आहे, यस परभणी, त्याच्यानंतर यस आणि हिंगोली. तर ही पूर्णपणे गोदावरी नदीच्यात येतात. ठीक आहे, लिहून घ्या वाटलं तर. पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यात येणारे जिल्हे, पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यात येणारे जिल्हे जालना, परभणी, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर. ठीक आहे, यस. आपण काय बोललो, नदी खोरं म्हणजे ज्या जिल्ह्यातून नदी वाहते ते नाही, तर ज्या ज्या ठिकाणी तिला पाणी येतंय, तिच्या उपनद्या ज्या ठिकाणातून तिच्या पात्रात पाणी येतंय ते सगळं तिचं खोरं झालं. मग इकडे असतील त्यांच्या उपनद्या असतील. ठीक आहे, तर ज्या ठिकाणाहून त्या नदी पात्रात पाणी येईल ते झालं नदी खोरं. ठीक आहे, सो आता आपण एक एक करून ही 8 खोरी पाहू. पहिलं दक्षिण पूर्णा पाहू. ठीक आहे,
ठीक आहे. आता ही झाली दक्षिण पूर्णा, इथं गोदावरीला मिळते ती. ठीक आहे. दक्षिण पूर्णा. ठीक आहे. दक्षिण पूर्णा. ठीक आहे. येस. आता उगम कुठे दिसतोय तिचा? कोणती डोंगर रांगेत दिसतोय? हा, ही कोणती डोंगर रांग आहे? इकडे सातमाळा आणि इकडे अजिंठा डोंगर रांग. सो दक्षिण पूर्णाचा उगम कुठे होतोय? अजिंठा डोंगर रांगेत. ठीक आहे. कळलं? उगम काय आला दक्षिण पूर्णाचा? अजिंठा डोंगर रांग. ही अजिंठा डोंगर रांग. हा, आणि तिथे दक्षिण पूर्णाचा उगम झालाय. ठीक आहे. ही अशी दक्षिण पूर्णा. ठीक आहे. उगम समजला, अजिंठा डोंगरांग. ठीक आहे. त्याच्यानंतर तिला वरून उपनदी येते केळना किंवा खेळना नावाची. खेळना. खेळना ही वरून येणारी तिची प्रमुख उपनदी, डाव्या बाजूने येणारी. ठीक आहे. खालून तिला भेटते इकडनं गिरजा. हे काढून घ्यायचे नदीचं, मी जसे बाकीचे काढून दिलेत तसे काढून घ्यायचे. हा, खोऱ्याची राहू द्या, गोदावरीची काढली होती उपनद्यांची डाव्या बाजूने वरच्या बाजूने, तशीच दक्षिण पूर्णाची पण काढून घ्यायची. ठीक आहे. प्रत्येक नदीची अशी काढून ठेवा जेणेकरून लक्षात राहील. उपनद्या पाठ करत बसले तर सगळी नावं सेमच दिसतील, त्यामुळे पाठांतर करू नका. नदीचं खोरं समजून घ्यायचं आपल्याला, त्याच्यानंतर लक्षात राहील. ठीक आहे. सो दक्षिण पूर्णा उगम लिहायचा आहे अजिंठा डोंगररांग. ठीक आहे. सो खालून येते गिरजा, त्याच्यानंतर इकडनं दूधना, दूधना. ठीक आहे. गिरजा, दूधना. इथे मध्ये आहे कापरा, कापरा. ह्या ज्या छोट्या नद्या आहेत त्यांचं सगळ्या उपनद्या लक्षात ठेवायची गरज नाही. 2 ते 3 उपनद्या जरी लक्षात राहिल्या तरी खूप आहेत. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. छोट्या नद्या खूप क्वचित विचारतात, ते पण मेन्सला. त्यामुळे ही दक्षिण पूर्णा. ठीक आहे. वरून येते तिला खेळना, खालून गिरजा, कापरा आणि दूधना. ठीक आहे. ह्या तिच्या उपनद्या. आणि दक्षिण पूर्णा गोदावरीची डावी की उजवी उपनदी आहे? ठीक आहे. दक्षिण पूर्णा गोदावरीची डावी का उजवी उपनदी आहे सांगा. ही गोदावरी नदी आणि वरून दक्षिण पूर्णा येते, तर गोदावरी दक्षिण पूर्वेची कोणती उपनदी आहे? सॉरी, दक्षिण पूर्णा गोदावरीची कोणती उपनदी आहे? डावी. ठीक आहे. यस, डावी. ह्या समजल्या दक्षिण पूर्णाच्या उपनद्या. वरून येणारी खेळना, डावी खेळना आणि उजव्या बाजूनी गिरजा, कापरा आणि दूधना. ठीक आहे. लिहून घेतल्या दक्षिण पूर्णाच्या उपनद्या. लिहिल्या? येस. इथे परभणीमध्ये दक्षिण पूर्णावरती येलदरी धरण आहे. येलदरी, येलदरी. बुक मध्ये तर परभणीच दिलंय. येलदरी परभणीत सांगितलंय. ठीक आहे.
येस, डावी नदी आहे, डावी उपनदी आहे. ठीक आहे. परभणीमध्ये मग दक्षिण पूर्णावती लक्षात ठेवायचं, येलदरी धरण. ठीक आहे. झालं, दक्षिण पूर्णा एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. दक्षिण पूर्णा उगम कुठे? अजिंठा डोंगररांग. नेक्स्ट, वरच्या बाजूने तिच्या उपनद्या डाव्या उजव्या करायच्या नाही, ज्या छोट्या नद्या आहेत डायरेक्टली पाठ करायच्या. खेळणा, दुधना, कापरा आणि गिरजा. ठीक आहे. झालं, खेळणा, दुधना, कापरा, गिरजा. खेळणा, दुधना, कापरा, गिरजा. झालं, लक्षात ठेवलं? एवढंच लक्षात ठेवायचं. आणि येलदरी या ठिकाणी परभणीमध्ये तिच्यावरती धरण आहे. येलदरी धरण किंवा येलदरीमध्ये तिच्यावरती धरण आहे, येलदरी या ठिकाणी. लक्षात राहिलं? दक्षिण पूर्णा कळाली? एवढंच लक्षात ठेवायचंय, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. ठीक आहे. आणि जर जास्त लक्षात ठेवायचं असेल तर एक लांबी लक्षात ठेवा. दक्षिण पूर्णाची लांबी आहे 273 किलोमीटर. हे आपण सगळ्यात शेवटी नद्यांचा क्रम लावू. तुम्हालाच लावायचा आहे की सगळ्यात मोठी ते सगळ्यात छोटी गोदावरीच्या उपनद्या. ठीक आहे. 273 किलोमीटर एवढी तिची लांबी. उगम, लांबी आणि उपनद्या. झालं, डन. पुढचं कोणतं उपखोर आहे मग? मांजरा. मांजरा कुठून जाते? यस, मांजरा. ठीक आहे. ही मांजरा नदीचा उगम कुठे दिसतोय आपल्याला? ही कोणती डोंगररांग आहे? बालाघाट डोंगररांग. ठीक आहे. त्यामुळे मांजरा नदीचा उगम कुठे होतोय? बालाघाट डोंगररांग. इथून मांजरा नदी. मांजरा नदीचा उगम लिहून घ्यायचा, बालाघाट डोंगररांग. पेढी, मोना, मन, नळगंगा, बिरवा. येस, खूप उपनद्या आहेत, परंतु ह्या छोट्या नद्या आहेत, यांच्या बाबत एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. ज्यावेळेस मेन्स मध्ये आधी सेपरेट क्वेश्चन काढले जायचे, वेटेज जास्त होता, त्यावेळेस विचारले जायचे, परंतु आता इतक्या डिटेल मध्ये विचारत नाही. त्यामुळे आणि कन्फ्युजन खूप होणार आहे. छोट्या छोट्या नद्या सगळ्यांचं जर पाठ केलं, लक्षात राहत असेल तर ठेवा. येस, जेवढ्या लक्षात राहतील तेवढ्या ठेवा, कारण आपल्याला आन्सर काढताना 2-3 जरी माहित असेल तरी आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या पाठ करून कन्फ्युजन नाही करून घ्यायचं. ठीक आहे. सो मांजरा नदीचा उगम कुठे दिसतोय? बालाघाट डोंगर. ठीक आहे. त्याच्यानंतर मांजरा नदी मग जाते पुढे लातूर मधून. तिला इकडनं येऊन भेटते उपनदी तेरणा. ठीक आहे. तेरणा. त्याच्यानंतर लेंडी आणि त्याच्यानंतर मन्याड. ठीक आहे. ह्या तिच्या मेन लक्षात ठेवायच्या, तेरणा, त्याच्यानंतर लेंडी आणि मन्याड. ठीक आहे. ह्या तिच्या प्रमुख उपनद्या. आणि तिची एकूण लांबी आहे 724 किलोमीटर. 724 किलोमीटर एकूण लांबी. आता ही बघा, इकडनं जाते, त्याच्यानंतर इकडे कर्नाटक, त्याच्यानंतर इकडे तेलंगणा, महाराष्ट्र आणि पुन्हा इकडेच भेटते ना, इथे भेटते ना गोदावरीला. ठीक आहे. म्हणजे कोणता? महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पुन्हा महाराष्ट्र. इकडे आली कर्नाटक, तेलंगणा आणि पुन्हा महाराष्ट्र. ठीक आहे.
येस येस, महाराष्ट्रातून जाते आणि पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. आणि सांगितलं तर इथे तेलंगणामध्ये तिच्यावरती आहे निजाम सागर डॅम, निजाम सागर धरण. कोणत्या नदीवर आहे? मांजरा नदीवरती निजाम सागर डॅम. ठीक आहे. झालं, एवढंच लक्षात ठेवायचंय मांजरा नदीमध्ये. ठीक आहे. आणि मांजरा नदीवरती एक आहे की आंबेजोगाई जवळ, आंबेजोगाई या ठिकाणी काय केलेलं आहे की मांजरा नदीचे जे काही फाटे आहेत तर त्याचं नदी चौर्य. एक मिनिट, मला शब्द पाहू द्या. नदी चौर्य म्हणजे काय? रिव्हर कॅप्चर. नदी चौर्य, नदी चौर्य म्हणजे रिव्हर कॅप्चर. रिव्हर कॅप्चर, रिव्हर कॅप्चर काय आहे? ही कन्सेप्ट काय आहे? तर ज्यावेळेस एखादी नदी असा पर्वत असेल, ह्या बाजूने वाहतीये, ठीक आहे, या बाजूने एखादी नदी वाहतीये, तिचा उगम झालाय आणि दुसरी नदी जी आहे ती या बाजूने वाहतीये. ठीक आहे. परंतु काय झालं, ही नदी उत्खनन करत खनन करत या नदीचे काही फाटे जे होते, पाणी जे होतं ते स्वतःत वळवून घेते. ठीक आहे. आणि इकडे असा डोंगर फॉर्म होतो. ही नदी, या नदीचं पाणी जे आहे ही नदी कॅप्चर करते. त्याला म्हणतात नदी रिव्हर कॅप्चर किंवा नदी चौर्य. ठीक आहे. समजली कन्सेप्ट? सपोज एक नदी वाहतीये, ठीक आहे, इथून वाहती ती आणि तिचे काही फाटे आहेत, दुसरी नदी या बाजूने वाहतीये, आणि ती हळूहळू, यांच्यात एवढं डिस्टन्स आहे, ठीक आहे, इकडनं काही फाटे आहेत त्या नदीचे असे, ठीक आहे, यांच्यात एवढं डिस्टन्स आहे. परंतु ही नदी नंतर वरच्या टोकाला खनन करत करत इथपर्यंत जाते आणि ह्या नदीचं पाणी स्वतःत वळवून घेते. त्याला नदी चौर्य बोलतात किंवा नदी चौर्य किंवा काय बोलतात? रिव्हर कॅप्चर इंग्लिशमध्ये. म्हणजे ती दुसऱ्या नदीचं पाणी स्वतःत वळवून घेतीये. मग आपण काय बोललो की आंबेजोगाईमध्ये मांजरा नदीचे जे काही फाटे आहेत तर त्याचं नदी चौर्य वान नदीने केलंय. म्हणजे काय केलंय? मांजरा नदीचं काही फाट्यातील पाणी वान नदीने स्वतःमध्ये वळवून घेतलंय. ठीक आहे. एवढं फक्त फॅक्ट लक्षात ठेवायची, लिहून घ्या. आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्यांचे, आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदी चौर्य म्हणजेच रिव्हर कॅप्चर. इंग्लिशमध्ये समजून येईल. रिव्हर कॅप्चर म्हणजे काय? एक नदी दुसऱ्या नदीचं पाणी स्वतःत वळवून घेते. ठीक आहे. आंबेजोगाईजवळ मांजरा नदीच्या काही फाट्याचे नदी चौर्य वान नदीने केले आहे. वान नदीने केलेले आहे. ठीक आहे. झालं? समजलं एवढं? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? दक्षिण पूर्णा पाहिली आपण, त्याच्यानंतर मांजरा. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? समजलं इथपर्यंत? पुढे जायचं. मग तिसरी नदी पाहायची. झालं? आता पैनगंगा. ठीक आहे. मांजरा एकदा रिवाइज करू. मांजरा नदीचा उगम बालाघाट डोंगर. लांबी 724 किलोमीटर. 273 दक्षिण पूर्णा. ठीक आहे. 724 किलोमीटर. उपनद्या तिच्या मांजराच्या तेरणा, मन्याड, लेंडी. ठीक आहे. झाला? आणि ती
महाराष्ट्रातून कर्नाटक, कर्नाटकातून तेलंगणा आणि तेलंगणातून पुन्हा महाराष्ट्र आणि मग गोदावरीला भेटते. मांजरा नदीवरती काय आहे? निजाम सागर डॅम आहे. कुठे कुठे तेलंगणामध्ये. ठीक आहे. आणि आंबेजोगाई जवळ मांजरा नदी चौर्य किंवा रिव्हर कॅप्चर कोणी केलंय? वान नदीने केलेलं आहे. एवढ्याच गोष्टी मांजरा नदीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. झालं? येस, 724 किलोमीटर लांबी. ठीक आहे. जायचं पुढे. नेक्स्ट आता पैनगंगा. ठीक आहे. पैनगंगा कुठे दिसतीये? इकडे. येस. पैनगंगा. ठीक आहे. उगम कुठे पावतीये? बुलढाण्यात. म्हणजे बुलढाणामध्ये इकडे अजिंठा डोंगर रांगेत बुलढाणामध्ये ती उगम पावते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिची लांबी किती आहे? 495 किलोमीटर. हे लिहून घ्यायचंय. लेक्चरच्या शेवटी तुम्हालाच नद्या ज्या आहेत त्या लांबीनुसार लावायच्या आहेत. यस, लेक्चर दररोज असतं आपलं 1.5 ते 3.5. 1.5 ते 3.5 लेक्चर असतं दररोज. जिओग्राफी आपण जवळजवळ संपवायला आलेलो आहोत. फिजिकल जिओग्राफी आणि ह्युमन जिओग्राफी आपण स्टार्ट करणार आहोत लवकर. येस, तेरणा मन्याड. ठीक आहे. सो बुलढाणा अजिंठा डोंगरांमध्ये पैनगंगेचा उगम. एकूण लांबी 495 किलोमीटर. एकूण लांबी किती आहे? 495 किलोमीटर. ठीक आहे. ठीक आहे. आता तिच्या उपनद्या खालून म्हणजेच उजवी कोणती महत्वाची? कयाधू ही तिची उजवी महत्वाची उपनदी. ठीक आहे. त्याच्यानंतर वरून तिला येते इकडनं अरुणावती आणि इकडनं येते अडान. ठीक आहे. अरुणावती आणि अडान. अरुणावती, अडान आणि इकडे कयाधू. ठीक आहे. इकडे एक आहे खुनी म्हणून. ठीक आहे. खुनी. ठीक आहे. सो खालून किंवा उजव्या बाजूने कयाधू, वरून खुनी, अरुणावती आणि अडान. झालं? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन ती कुठे मिळते? चंद्रपूरमध्ये घुग्गुस या ठिकाणी. घुग्गुस, एक मिनिट मला शब्द पाहू द्या. घुग्गुस. येस, घुग्गुस चंद्रपूरमध्ये ती वर्धा नदीला भेटते. इकडनं वर्धा. ठीक आहे. सो दक्षिण पूर्णा कोणाची उपनदी आहे? वर्धाची. ठीक आहे. घुग्गुस या ठिकाणी चंद्रपूरमध्ये ती कोणाला भेटते? वर्धा नदीला. झाले? येस, हिंगोली हे शहर कयाधू नदीवरती वसलेलं आहे. हिंगोली या ठिकाणी आणि ही कयाधू नदी. ठीक आहे. सो हिंगोली हे शहर कयाधू नदीवरती वसलेलं आहे. आणि चंद्रपूरमध्ये घुग्गुस या ठिकाणी वर्धा आणि पैनगंगाचा संगम आहे. ठीक आहे. आणि ह्या तिच्या उपनद्या कोणत्या?
कयाधू, वरून खुनी, अरुणावती आणि अडाण. झालं एवढं. पैनगंगा समजली. पैनगंगामध्ये काय लक्षात ठेवायचं? उगम अजिंठा डोंगररांग कुठे? बुलढाणा. त्याच्यानंतर लांबी 495 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 500 किलोमीटर. ठीक आहे. उपनद्या बोला पटकन. खुनी, अरुणावती, अडाण वरून येतात आणि खालून कयाधू. झालं एवढंच. आणि संगम कुठे होतोय? वर्धा आणि पैनगंगाचा चंद्रपूर या ठिकाणी. ठीक आहे. झालं हे खोरं कळालं. तिसरं पहिलं आपण पाहिलं दक्षिण पूर्णा, नंतर मांजरा आणि नंतर पैनगंगा. ठीक आहे. आता वर्धा. येस वर्धा. ठीक आहे. सो वर्धा नदी उगम कुठे पावतीये? ही नदी काढताना उत्तर दक्षिणच काढायची आहे. त्यावेळेसच कळेल की ही उत्तर दक्षिण नदी वाहतीये. ठीक आहे. त्यामुळे वरून खाली काढायची आहे. तर वर्धा नदी उगम पावते सातपुडा डोंगररांग. सातपुडा डोंगर. ठीक आहे. त्याच्यामध्ये बैतूल जिल्हा आहे. मध्य प्रदेश मध्ये बैतूल जिल्हा. सो सातपुडा पर्वतरांगामध्ये बैतूल जिल्हा आहे. त्या ठिकाणी वर्धा नदीचा उगम होतो. येस बैतूल जिल्हा. ठीक आहे. सो बैतूल जिल्ह्यात उगम पावते. तिची लांबी आहे 455 किलोमीटर. 455 किलोमीटर उगम लक्षात ठेवला आणि काय लक्षात ठेवलं? लांबी 455 किलोमीटर. आता हिच्या उपनद्या जर पाहिल्या तर इकडनं धाम. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडनं आपली आलेली पैनगंगा. पैनगंगा, धाम. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडनं येते वेमला. येस. इकडनं या ठिकाणी तिला येते इरई. जास्त हिच्याच काठावरती चंद्रपूर आहे इरई. मी पुण्यातून UPSC MPSC गाईड या ठिकाणी ऑफलाईन सेंटर आहे त्यामध्ये शिकवतीये. सो ऑफलाईन साठी तुम्हाला पुण्यात यावं लागेल MPSC UPSC गाईडला. ठीक आहे. येस कुठपर्यंत आलो आपण? ठीक आहे. वेमला, त्याच्यानंतर पैनगंगा. ठीक आहे. इकडनं धाम आणि इरई या झाल्या. आणि परत आपण पाहिलं या ठिकाणी पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम कुठे? घुग्गुस, चंद्रपूर. आणि पुढे तिला येऊन मिळते वैनगंगा. सो वर्धा वैनगंगा यांचा संगम होतो चपराळा गडचिरोली. चपराळा गडचिरोली.
ठीक आहे, चपराळा गडचिरोलीमध्ये. या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा नदीचा संगम आहे. अजूनही हिच्या खूप छोट्या उपनद्या आहेत, परंतु तेवढ्या लक्षात ठेवण्यापेक्षा ह्या मेन लक्षात ठेवा, तेवढ्यावरून काम होऊन जाईल, आपला क्वेश्चन सॉल्व्ह होईल. ठीक आहे. सो वर्धा नदी उगम सातपुडा डोंगर रांगा कुठे? बैतूल जिल्हा. ठीक आहे, येस, बैतूल मध्य प्रदेश. नेक्स्ट लांबी 455 किलोमीटर, 455 किलोमीटर लांबी. आणि त्याच्यानंतर उपनद्या ते काय? वेमला, पैनगंगा, धाम आणि इरई. ठीक आहे, राहिलं लक्षात. आणि वर्धा आणि पैनगंगाचा संगम घुगुस चंद्रपूर, आणि वर्धा आणि वैनगंगाचा संगम चपराळा गडचिरोली. आणि ह्या तीनही मिळून पुढे काय होतात मग? प्राणहिता. इकडे येऊन ती झाली प्राणहिता. ठीक आहे, समजलं एवढं? सो वर्धा. आता वैनगंगा काढून ठेवताय ना हे? हा, कारण फक्त नावं लक्षात राहणार नाही, जर पिक्टोरियल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल तर लक्षात राहायला सोपं, नदीचं स्थान कुठे आहे ते कळून येईल. ठीक आहे. येस, वैनगंगा. वैनगंगा ठीक आहे, तिचा उगम होतो या ठिकाणी मैकल. येस, मैकल डोंगर रांग. मैकल डोंगर रांगेत. ठीक आहे, एकूण लांबी 295 किलोमीटर. हे लिहून घ्यायचं. त्याच्यावरती एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. नदी प्रणालीमध्ये पाठांतर करायचं नाहीये. ठीक आहे, हिच्या उपनद्या आता इकडनं येते कन्हान. कन्हान. ठीक आहे, नेक्स्ट इकडनं येते तिला बाग. कन्हान, त्याच्यानंतर बाग आली तिकडनं. ठीक आहे, वरून इकडनं पेंच येते. पेंच. येस, इकडनं येते गाढवी. येस, आणि इकडनं मूल. मूल. ठीक आहे, सो पेंच, कन्हान, इकडनं मूल, आणि या साईडने बाग आणि गाढवी. पेंच, कन्हान, बाग आणि गाढवी आणि मूल. पेंच, कन्हान, मूल, बाग. ठीक आहे, राहिलं लक्षात. उगम वैनगंगा नदीचा मैकल डोंगर रांग. त्याच्यानंतर लांबी 295 किलोमीटर, अप्रॉक्सिमेटली 300. आणि उपनद्या कोणत्या?
पेंच, कन्हान, गाढवी आणि मूल बाग. ठीक आहे. आणि हे आपण पाहिलं ती वर्धा नदीला कोणत्या ठिकाणी भेटते? चपराळा, गडचिरोलीमध्ये. ठीक आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे वर्धा वैनगंगा खोरे जे आहे, ठीक आहे, वर्धा वैनगंगा खोरे किंवा वैनगंगा पैनगंगा खोरे हे कशासाठी फेमस आहे? कोळसा. त्यामुळे कोणतं नदी खोरं हे कोळशासाठी प्रसिद्ध आहे? तर वर्धा वैनगंगा खोरं किंवा वैनगंगा पैनगंगा खोरं. वर्धा वैनगंगा पैनगंगा खोरं त्यालाच बोलतात प्राणहिताचं खोरं. ठीक आहे. या तिघांना एकत्रित बोलतात प्राणहिता. ठीक आहे. त्यामुळे कोळशासाठी कोणतं फेमस आहे नदी खोरं? तर वर्धा वैनगंगा पैनगंगा खोरं किंवा प्राणहिताचं खोरं. हा PYQ होता, विचारलेला आहे की कोणतं नदी खोरं खालीलपैकी कोळशासाठी प्रसिद्ध आहे? तर वर्धा वैनगंगा पैनगंगा खोरं किंवा प्राणहिताचं खोरं. ठीक आहे. झालं. आता सांगा, तुमच्याकडे तिन्ही नद्यांच्या लांब आहेत विदर्भातल्या. मेन ज्या नद्या आहेत वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. तर मग विदर्भातील काल कोणतरी क्वेश्चन विचारला होता, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? तो कोणती आहे सर्वात लांब नदी विदर्भातील? लांबी बघा आणि सांगा विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती तुम्हाला शोधायची आहे. तुमचा क्वेश्चन होता, तुम्हाला शोधायचं आन्सर त्याचं. विदर्भातील लांब नदी वर्धा वैनगंगा पैनगंगा मधील लांब नदी कोणती? कोणती आहे? येस, बरोबर. वैनगंगा नदीवरती कोणतं हे आहे? सो लांब कोणता आहे? पैनगंगा. किती लांबी आहे? येस. ठीक आहे. नेक्स्ट बाकी इंद्रावतीचा उगम होतो छत्तीसगड मध्ये. ठीक आहे. छत्तीसगड मध्ये सॉरी ओडिसामध्ये कालाहंडी जिल्हा आहे. कालाहंडी या ठिकाणी इंद्रावती उगम पावते. ओडिसामध्ये कालाहंडी जिल्हा, कालाहंडी ती मग ओडिसामधून छत्तीसगड आणि छत्तीसगड मधून मग महाराष्ट्राच्या बॉर्डर वरून इकडनं वाहते. ठीक आहे. झालं. येस. तर आपण गोदावरी नदी आणि गोदावरी नदीची 8 जी खोरी आहेत उपखोरी ती पाहिली. त्याच्याबरोबर आपण काय पाहिलं? गोदावरी नदी पाहिली, गोदावरी नदीचा उगम, तिची लांबी, तिच्या उपनद्या. ठीक आहे, पाहिला. नेक्स्ट आपण पाहिली कोणती? दक्षिण पूर्णा. ठीक आहे, दक्षिण पूर्णा कंप्लीट केली. तिची लांबी, उपनद्या आणि उगम पाहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिला आपण मांजरा नदीचा उपखोरा. त्याच्यानंतर पैनगंगा, वैनगंगा आणि वर्धा आणि इंद्रावती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे कंप्लीट झालेले आहेत. आता ह्याच्यावरची प्रमुख धरणं. ठीक आहे. तर गोदावरीवरती आधीच सांगितलं, गंगापूर या ठिकाणी नाशिकमध्ये पहिलं मातीचं धरण जे आहे ते बांधलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट गोदावरीवरतीच जायकवाडी धरण आहे, लिहून घ्यायचं. त्यामुळे धरणं गोदावरीवरती नदी करतानाच त्याची धरणं करून घेऊ. गोदावरी, जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर मध्ये. गोदावरी,
गोदावरीवरती जायकवाडी. जायकवाडी कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. दुसरा कादवा या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वर. ठीक आहे. इम्पॉर्टंट दुसरं एक आहे प्रवरा. आपल्याला फक्त इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे. प्रवरावरती आहे भंडारदरा. येस, अहिल्यानगर. सगळे पाठ करायचे नाहीयेत. इम्पॉर्टंट जे आहे, जे वारंवार विचारले जातात तेवढेच आपल्याला लक्षात ठेवायचे. सिंदफणा नदीवरती माजलगाव बीड. सिंदफणा माजलगाव बीड. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं आपण पूर्णा नदीवरती, दक्षिण पूर्णावरती येलदरी आणि सिद्धेश्वर. ठीक आहे. नांदेडमध्ये गोदावरीवरती आणखी एक आहे विष्णुपुरी. नांदेड. ठीक आहे. गोदावरी नदीची नदीवरील किंवा नदी खोऱ्यातील तिच्या उपनद्यांमधील. ठीक आहे. ठीक आहे. झालं एवढं. ठीक आहे. सो गोदावरी नदी खोऱ्यातील एवढेच धरणं लक्षात ठेवा. बुकमध्ये भरपूर धरणाची छोटे छोटे धरणं दिलेली आहे, तेवढी लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की याच्यापैकीच एक तरी जोडे लावायला जरी विचारलं तर याच्यापैकीच एक विचारतील गोदावरी नदी खोऱ्यातील धरणं. ठीक आहे. झालं. झालं. नेक्स्ट चालू करायची. गोदावरी नदी समजली. झालं ना. सगळ्यांना समजली गोदावरी. बोर होतंय का? PYQ पाहायचे का थोडे? बघूया त्याच्यावरती किती आहेत का, नाहीतर एक नदी ही कंप्लीट करू मग पाहू PYQ. नेक्स्ट नदी खोरं पाहायचं आपल्याला भीमा. ठीक आहे. भीमा नदीचं खोरं. ठीक आहे. हे आहे भीमेचं खोरं. ठीक आहे. कोणते जिल्हे दिसतात मेनली? पुणे, सोलापूर आणि अहमदनगर. हा. ठीक आहे. तर आता भीमा नदीचा उगम कुठे होतो? सगळ्यांना माहिती असेल. भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर. येस, उगम कुठे? भीमाशंकर. तिची भारतातील एकूण लांबी 860 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रात 451 किलोमीटर. ठीक आहे. इंडियामध्ये 860 आणि महाराष्ट्रात 451 किलोमीटर. सो महाराष्ट्रात किती आहे? 451 किलोमीटर आणि भारतात किती आहे? 860 किलोमीटर. येस.
आणि तिचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर 46,184 किलोमीटर एकूण क्षेत्रफळ आहे. 46,184 चौरस किलोमीटर म्हणजे अराउंड 46,184 किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं तिचं क्षेत्रफळ आहे. अप्रॉक्सिमेटली 45 to 46,000 लक्षात ठेवायचे. 45 ते 46,000 स्क्वेअर किलोमीटर अप्रॉक्सिमेशन करायचे. फिगर कम्प्लीट पाठ करायची नाहीये. कधीच आयोग ह्या फिगर मध्ये 46च्या पुढे चेंज करणार नाहीये. त्यामुळे 46, 45 एवढं लक्षात ठेवायचं. अप्रॉक्सिमेशनला लक्षात ठेवायला सोपं जाईल. उगाच पूर्ण नंबर पाठ करायचा नाही. हे फक्त रेफरन्स साठी आहे. जसं की गोदावरीचं सांगितलेलं, किती सांगितलेलं? 3,13,000 आणि महाराष्ट्रात 1,15,000 1,53,000 सॉरी. सो अप्रॉक्सिमेशनने लक्षात राहिलं, पण पूर्ण फिगर लक्षात ठेवायची गरज नाही. इथे किती आहे? 46,000. ठीक आहे. यस. महाराष्ट्रात किती दिली? लांबी येते. लांबी 451 किलोमीटर आणि म्हणजे निम्मी आहे जरा 860 आणि त्याचेच निम्मे 451 450 राहून महाराष्ट्रात आणि 860 पूर्ण भारतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन ती कर्नाटक मध्ये, इकडे कर्नाटक मध्ये ती रायचूर या ठिकाणी, रायचूर जवळ कुरगुडी गाव आहे. कुरगुडी गाव आहे रायचूर जवळ. या ठिकाणी ती कृष्णा नदीला भेटते. ठीक आहे. रायचूर जवळ कुरगुडी गाव कर्नाटक मध्ये, या ठिकाणी ती कृष्णा आणि भीमा यांचा संगम आहे. ठीक आहे. आतापर्यंत भीमा नदीबद्दल काय पाहिलं आपण? उगम भीमाशंकर. ठीक आहे. नेक्स्ट, भारतात एकूण लांबी 860 किलोमीटर, महाराष्ट्रात लांबी 451 किलोमीटर, एकूण क्षेत्रफळ आहे तिचं 46,184 चौरस किलोमीटर किंवा 45 ते 46च्या दरम्यान एवढं लक्षात ठेवायचं. तेवढं चौरस किलोमीटर. आणि ती कृष्णा नदीची उपनदी आहे, प्रमुख उपनदी आहे. ती कृष्णा नदीला कुठे भेटते? कर्नाटकातील रायचूर जवळील कुरगुडी या गावात त्यांचा संगम आहे. इथपर्यंत क्लिअर? झालं? येस. ठीक आहे. उपनद्या जर पाहिला खालून इंद्रायणी, ठीक आहे. इकडनं पुण्यातून मुळामुठा. जे ऑनलाईन आहे त्यांना दिसतोय का हा मॅप क्लिअर? मॅप क्लिअर दिसतोय का? जे ऑनलाईन आहेत त्यांना मुळामुठा, त्याच्यानंतर खाली नीरा, पुढे मान. ठीक आहे. तर ह्या तिच्या प्रमुख उजव्या उपनद्या आहेत. समजलं? ह्या झाल्या उजव्या बाजूच्या इंद्रायणी, मुळामुठा, नीरा आणि मान. ठीक आहे. आता डाव्या बाजूने इकडनं येते घोड नदी. त्याच्यानंतर पुढे मुख्य उपनदी तिची सीना. ठीक आहे. सीना. ठीक आहे. सीना नाही, सीना सेपरेट भेटते. हे पहा, अशी जर नदी धरली, ही झाली भीमा. ठीक आहे. इकडनं येते तिला इंद्रायणी. त्याच्यानंतर येते मुळामुठा.
ठीक आहे, मुळामुठा, त्याच्यानंतर खाली येते तिरा नीरा आणि इकडे येते मान. ठीक आहे, वरून तिला इकडनं येते घोड आणि या ठिकाणी येते सीना. ठीक आहे, झाल्या याच्या उपनद्या, भीमा नदीच्या उपनद्या लिहिल्या. इथे घोड नदी आहे, भीमाची उपनदी. हिची उपनदी आहे कुकडी. कुकडी, कुकडी कशासाठी फेमस आहे? कुकडी नदी माहिती का कोणाला? कुकडी नदी कशासाठी फेमस आहे? भीमेची उपनदी आहे घोड आणि घोडची उपनदी आहे कुकडी. कुकडी फेमस आहे रांजण खळग्यांसाठी. रांजण खळगे, येस, अहमदनगर मध्ये कुकडी नदी, निघोज, निघोज. ठीक आहे, निघोज या ठिकाणी रांजण खळगे सापडतात. निघोज, निघोज मध्ये कुकडी नदीवरती रांजण खळगे सापडतात. रांजण खळगे म्हणजे काय? ते नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस नदी दगड ह्याच्यावरून बेसाल्ट खडक आहे आपल्याकडे, त्याच्यावरून वाहते, तर नदीचा पाण्याचा एवढा प्रवाह ज्यावेळेस खूप प्रचंड काय बोलता येईल आपल्याला, जोरात असेल, त्यावेळेस तिचं घर्षण होतं. तिने जे काही दगड वाळू आणलेले आहेत ते गोल 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 फिरून त्या ठिकाणी खड्डा पाडला जातो. त्याला खळगे बोलतात, रांजण खळगे. ठीक आहे, घरी जाऊन सगळ्यांनी इमेज पाहायची आहे. रांजण खळगे हे याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की कुकडी नदीमध्ये निघोज या ठिकाणी आपल्याला रांजण खळगे सापडतात. ठीक आहे, उपनद्या कळाल्या भीमेच्या? कोणत्या कोणत्या? कुकडी, कुकडी घोडची आहे, घोड भीमेला भेटते. ठीक आहे, सो वरून येते घोड आणि सीना, ह्या दोन वरच्या लक्षात ठेवायच्या. डाव्या उजव्या बाजूने इंद्रायणी, मुळामुठा आणि नीरा. ठीक आहे, नीरेची उपनदी आहे करहा, गरज नाही, आणि इकडे मान. ठीक आहे, लांबी भारतामध्ये 860 किलोमीटर, हम्म महाराष्ट्रात 400. सॉरी, येस. ठीक आहे, त्याच्यानंतर भीमा, इंद्रायणी. इंद्रायणीवरती कोणतं शहर आहे? आळंदी. ठीक आहे, आळंदी तीर्थक्षेत्र आहे, इंद्रायणी नदीवरती आहे आळंदी. त्याच्यानंतर देहू, आळंदी, देहू. त्यानंतर भीमा आणि इंद्रायणीचा संगम होतो तुळापूर, पुणे या ठिकाणी. भीमा आणि इंद्रायणी तुळापूर मध्ये यांचा संगम होतो. ठीक आहे, पुढे भीमा नदीवरतीच आपल्याकडे इकडे आहे पंढरपूर. येस, तिला तिकडे चंद्रभागा बोललं जातं. भीमा आणि सीनाचा संगम होतो सोलापूरमध्ये, कुंडल या ठिकाणी. कुंडल, सोलापूर या ठिकाणी. ठीक आहे, सो ही महत्वाची क्षेत्र आहेत. इंद्रायणीवरती आळंदी, देहू, पुणे, तुळापूरमध्ये इंद्रायणी आणि भीमेचा संगम. त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये चंद्रभागा आणि पुढे कुंडल, सोलापूरमध्ये नीरा येऊन सीना येऊन भीमेला मिळते. प्रश्न होता काय ते, म्हणजे तुळापूर आणि भीमा नदी त्यांचा संगम काय? तापी आणि
ओके, संगम विचारले होते का? अच्छा. हा 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 हा. ओके. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर भीमा नदीवरची धरणं. भीमा आणि तिच्या उपनद्यांवरची धरणं. ठीक आहे. सो पवना डॅम, पवना लोणावळ्यामध्ये, पवना डॅम जो पवना नदीवरती आहे. पवना मुळा मुठाची उपनदी आहे. त्याच्यानंतर दुसरा पानशेत डॅम, पानशेत जो आंबी नदीवरती आहे, जी पुन्हा मुळा मुठाची उपनदी आहे. माणिकडोह जो कुकडी नदीवरती आहे. ठीक आहे, माणिकडोह कुकडीवरती आहे. खडकवासला, मुठा नदीवरती. खडकवासला मुठा नदीवरती. डिंभे, डिंभे धरण घोड नदीवरती. ठीक आहे, डिंभे घोड नदीवरती. भाटघर वेळवंडी. येस, डिंभे, राईट. झालं. नेक्स्ट चालू करायचं. झालं. भीमा छोटी आहे, भीमामध्ये जास्त हे नाहीये, धरणच विचारले जातात किंवा तिचा उगम उपनद्या. त्याच्यानंतर कृष्णा. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? महाबळेश्वर, सातारा. येस, इकडे कृष्णा नदी सातारा. ठीक आहे, सातारा. इकडे कृष्णा, सांगली आणि पुढे कर्नाटक. ठीक आहे, सो कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर, सातारा. महाबळेश्वर, सातारा. ठीक आहे, तिची एकूण लांबी जर बघितली ती आहे 1400 किलोमीटर भारतात. हा, आणि महाराष्ट्रात आहे 282 किलोमीटर फक्त. ठीक आहे, सो भारतात एकूण लांबी 1400. पुढे ती कृष्णा महाराष्ट्रातून पुढे कर्नाटक, त्याच्यानंतर तेलंगणा आणि मग आंध्र प्रदेशात जाते. ठीक आहे, सो एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर. यस, PYQ थोड्या वेळ थांबा, एवढी नदी कंप्लीट करू आणि याच्यानंतर आपण PYQ घेऊ. आज महाराष्ट्रात 282 किलोमीटर आणि भारतात 1400 किलोमीटर. आय नो नदी प्रणाली टॉपिक जो आहे तो खूप बोरिंग बोलता येईल किंवा खूप डोक्यात जाणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, सो 1400 किलोमीटर टोटल भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर आणि तिचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर ते आहे 2,58,000
2,58,948 948 चौरस किलोमीटर. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली 2.5 लाख. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवायचं 2,58,000 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2.5 लाख. आणि महाराष्ट्रात ते आहे 28,700 चौरस किलोमीटर. ठीक आहे. सो भारतात 2,58,948 चौरस किलोमीटर म्हणजेच 2.5 लाख अप्रॉक्सिमेटली लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये आहे 28,700 चौरस किलोमीटर. ठीक आहे. सो महाराष्ट्रामध्ये 28,700 चौरस किलोमीटर लक्षात ठेवायला सोपं. अप्रॉक्सिमेशन लक्षात ठेवायचं की अराउंड 30,000च्या आसपास आणि अराउंड 2.5 लाखाच्या आसपास. ठीक आहे. 30,000 सॉरी. हा. मग ही कुठे जाते सांगितलं आधी पण. महाराष्ट्र, त्याच्यानंतर इकडे कर्नाटक. ठीक आहे. पुढे इकडे तेलंगणा, कर्नाटक, तेलंगणा आणि पुढे इकडे आंध्र प्रदेश. आणि कोणत्या समुद्राला जाऊन भेटते? यस, बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालचा उपसागर याला जाऊन पुढे ती मिळते. ही कोणती? त्यामुळे पश्चिम वाहिनी की पूर्व वाहिनी नदी? नाही. क्लास पुण्यावरून लाईव्ह आहे. MPSC UPSC गाईडचा पुण्यावरून लाईव्ह क्लास आहे. ठीक आहे. पुढे ती बे ऑफ बंगालला जाऊन भेटते. ठीक आहे. उपनद्या पाहायच्या. ठीक आहे. सो ही कृष्णा. इकडे पण आपण ड्रॉ करू पॅरलली, मोठं दिसायला. ठीक आहे. वरून येते तिची वेण्णा. वरून वेण्णा. ठीक आहे. वेण्णा. खाली कोयना. इकडे कोयना. उजवीकडून येते ती. ठीक आहे. वेण्णा, कोयना. त्याच्यानंतर खाली येते वारणा. वारणा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली दूधगंगा. वारणा सॉरी पंचगंगा. खाली दूधगंगा आहे. पंचगंगा. खाली दूधगंगा. ठीक आहे. त्याच्या खाली वेदगंगा आणि खाली घटप्रभा. वरून तिला येते येरळा. या ठिकाणी येरळा. येरळा. आणि पुढे जाऊन कर्नाटकात तिला भेटते भीमा. ठीक आहे. ह्या झाल्या तिच्या उपनद्या. ठीक आहे. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, त्याच्यानंतर दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा. ठीक आहे. पुन्हा वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा आणि घटप्रभा. आणि वरून येरळा आणि भीमा. वरून कोणते आहे? येरळा आणि भीमा. येरळा आणि भीमा.
लेक्चर दररोज 1.5 ते 3.5 असतील. लेक्चर 1.5 ते 3.5 दररोज लेक्चर असतील. ठीक आहे, 1.5 ते 3.5 दररोज लेक्चर्स असतील. 1.5 ते 3.5 सर्व लेक्चर असतील. झाल्या उपनद्या कृष्णाच्या लिहून घेतल्या. यस. मग या नदी खोऱ्यात कोणते जिल्हे येतात? सातारा, सांगली आणि कोल्हापूर. ठीक आहे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतात. ठीक आहे. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे कोयना. कोयनावरती कोणतं धरण आहे? कोयना नदीवरती कोणतं धरण आहे? नागसार. नाही. कोयना नदीवरती कोणतं धरण आहे? चालू आहे. टाइम झाला का? 3 आहे ना, 3:30. कोयना नदीवर त्यांचा सांगा. शिवसागर. शिवसागर जलाशय. दक्षिण सागर. दक्षिण सागर नाही, तो वेगळा. ठीक आहे. येस, शिवसागर जलाशय कोयना धरणातील. कोयनाला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं. ठीक आहे, कारण की सगळ्यात मोठं धरण. ठीक आहे, सो कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे शिवसागर जलाशय कोयना नदीवरती. ठीक आहे, सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आणि त्यामुळे त्याला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हटलं जातं. कृष्णा आणि कोयनाचा संगम होतो कराडमध्ये. ठीक आहे, इथे कृष्णा आणि कोयना त्यांचा संगम होतो कराड. आणि कृष्णा आणि पंचगंगाचा संगम होतो नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी वाडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी दत्ताचं फेमस मंदिर आहे. नृसिंहवाडी किंवा नरसिंहवाडी कोल्हापूरमध्ये. कृष्णा आणि कोयनाचा कराडमध्ये आणि कृष्णा आणि पंचगंगाचा नरसिंहवाडी किंवा नृसिंहवाडी कोल्हापूर या ठिकाणी संगम होतो. झालं. येस, आता फक्त धरण पाहू. ठीक आहे, धोम धरण. ठीक आहे, त्याच्यानंतर कोयना, कळमवाडी. धोम धरण कृष्णा नदीवरती. ठीक आहे, कोयना नदीवरती कोयना डॅम, त्यालाच बोलतात शिवसागर डॅम, शिवसागर जलाशय. ठीक आहे, कळमवाडी. येस, दूधगंगावरती आहे. दूधगंगा.
दूधगंगा नदीवरती कळमावाडी हे धरण. त्यानंतर राहिलं राधानगरी. येस, जे भोगावती नदीवरती आहे. तिल्लारी डॅम, तिल्लारी, जे तिल्लारी नदीवरती आहे. ठीक आहे, एवढेच लक्षात ठेवायचे आहेत. झालं? समजलं एवढं? PYQ पाहायचे मग इथपर्यंत क्लिअर. एकदा PYQ पाहून घेऊ, नाही समजलं तर पुन्हा उद्या आपण हे करू. ठीक आहे, सगळ्यांचं झालंय का एवढं लिहून झालंय का? झालं लिहून झालंय का? जेवढं झालंय त्याच्यावरती PYQ पाहू. दिसतंय क्लिअर? ठीक आहे, खालील विधाने पहा. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. ठीक आहे. नेक्स्ट, कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. ठीक आहे. नेक्स्ट, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता बोलतात. माहिती काय आपल्याला? बरोबर. नेक्स्ट, कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. आपण ज्यावेळेस पर्वत रांगा किंवा डोंगर रांगा पाहिल्या त्यावेळेस आपल्याला कळालं. आपण काय पाहिलं होतं? सगळ्यात वरती सातपुडा, त्याच्या खाली सातमाळा, अजिंठा, त्याच्या खाली कोणती? हरिश्चंद्र, बालाघाट, त्याच्या खाली शंभू महादेव. ठीक आहे. आणि नद्या जर पाहिल्या, सातपुडाच्या वरती होती नर्मदा, खाली तापी. ठीक आहे. सातमाळा आणि अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट मध्ये गोदावरी, त्याच्यानंतर इकडे भीमा आणि खाली कृष्णा. ठीक आहे. मग कृष्णा आणि भीमा नदीचं खोरं कोण सेपरेट करताय? बरोबर. मग बरोबर, वर्धा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता बोलतात. बरोबर. मी सांगितलं वर्धा, पैनगंगा, वैनगंगा एकत्रित तिघांना प्राणहिता, किंवा वर्धाची उपनदी आहे पैनगंगा, त्यामुळे वर्धा वैनगंगा यांना काय बोलतात? प्राणहिता. ठीक आहे. त्यामुळे हे पण बरोबर. सो बी आणि सी बरोबर आहे. बी आणि सी फक्त इथेच बरोबर आहे, त्यामुळे ए पण बरोबर आणि हे बरोबर आहे. हे पण स्टेटमेंट लिहून घ्या. पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ आपण पाहिलं नृसिंहवाडी, नृसिंहपूर है ना, नरसिंहवाडी. सो हे तिन्ही स्टेटमेंट आपल्याला माहिती आहेत. यस, सर्व विधाने बरोबर आहेत. यस, खालील पैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? खालील पैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? ऑप्शन ए तेरणा, प्रवरा, मांजरा आणि भातसा. सांगा. तेरणा कोणाची उपनदी आहे? तेरणा कोणाची उपनदी? बघा पिक्चर काढलेत ना. तेरणा नदी कोणाची उपनदी आहे? तेरणा मांजराची उपनदी. मांजरा कोणाची उपनदी आहे? गोदावरीची. प्रवरा
प्रवरा गोदावरीची उपनदी आहे नक्की? मग एवढं कन्फ्युजन का होतंय? आताच तर पाहिलं आपण. प्रवरा अहिल्यानगर मधून येते, गोदावरीला भेटते. ठीक आहे. सो भातसा, भातसा कोकणातील नदी आहे. ठीक आहे. आणि ठाणे. येस. त्यामुळे कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तेरणा, प्रवरा, मांजरा तिन्ही पण आहेत. येस, भातसा नाही. समजलं? त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? गोदावरी. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? तापी, पूर्णा खोरे, कृष्णा खोरे, गोदावरी की भीमा? गोदावरी हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पठारावरील सर्वात मोठं नदी खोरं आहे. गंगा नंतर गोदावरी सर्वात मोठं खोरं आहे. सोपा क्वेश्चन. येस, गोदावरी. ऑनलाईन वाले आन्सर द्या पटकन. ऑनलाईन वाले आन्सर देत जा. ठीक आहे, गोदावरी. नेक्स्ट. हा पुढे पाहू. हा पाहिलाय, हा पाहिलाय आपण, हा पाहायचा आहे. येस. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? ठीक आहे. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रम दर्शवतो? काय? सर्वात लांब कोणती आहे? सांगा. त्यातल्या वर्धाचं लिहिलंय आपण. ठीक आहे. वर्धा माहिती आहे, मांजरा माहिती आहे, प्राणहिता माहिती आहे. मग लावा. सांगा. सांगा. कोणता आहे? बघा एकदा. मांजराची किती आहे लांबी? मांजरा. ठीक आहे. वर्धा 455. त्याच्यानंतर प्रवरा ही प्राणहिता. प्राणहिता नाही दिली. आणि प्रवरा प्रवरा पण ते गोदावरीची उपनदीचं प्रॅक्टिस नाही दिली. प्रवराची आहे 208 किलोमीटर. ठीक आहे. आणि प्राणहिताची आहे 120 किलोमीटर. तो हाच क्रम आहे. मांजरा, वर्धा, प्रवरा, प्राणहिता. ठीक आहे. आपण मॅप मध्ये जरी पाहिलं, ह्या दोन आपल्याला माहिती, मांजराची माहिती होती 724 आणि वर्धाची. ठीक आहे. काय होतं इकडे बघा. आपण पाहिलं मांजरा नदीचा जरी आपल्याला माहिती नसेल एक्झॅक्ट, तर मॅप वरून आपल्या लक्षात येतं की मांजरा नदी लांब आहे, तिची लांबी. ठीक आहे. दुसरी कोणती होती? प्राणहिता. प्राणहिता फक्त इथून इथपर्यंतच आहे.
ठीक आहे. अजून कोणती होती? प्रवरा. प्रवरा इकडनं येऊन लगेच गोदावरीला भेटतीये. आणि वर्धा. वर्धा ठीक आहे. सो मांजरा आणि वर्धामध्ये आपलं कन्फ्युजन होईल की लांब कोणती. तर ह्याच्या ऑलरेडी आपल्याला माहिती ही 700च्या अराउंड आहे आणि ही 495 है ना च्या अराउंड आहे. मग राहिला या दोन्ही फक्त. ठीक आहे. त्यामुळे मॅप मध्ये पाहायला लावती सारख्या नद्या की आपल्याला एक्झॅक्ट जरी लेंथ माहिती नसेल छोट्या छोट्या नद्यांची तरी आपण ह्यांचा कोर्स जर पाहिला की एवढाच कोर्स हिचा कोर्स एवढाच आहे. ठीक आहे. त्यामुळे एक्झॅक्टली जरी माहिती नसेल तरी सुद्धा आपण फक्त व्हिज्युअल आपली जी मेमरी त्याने काढू शकतो. येस. काय होतं मग? मांजरा सगळ्यात मोठी होती. ठीक आहे. सो मांजरा आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्यांमध्ये लांब जी असणार आहे ती मांजरा किंवा वर्धा असणार आहे. सो प्राणहिता नसणार आहे. प्राणहिताचा कोर्स खूप छोटा आहे त्यामुळे 2 ऑप्शन आपले कट होणार आहेत आणि राहणार आहेत 2. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे मांजरा आणि वर्धा मोठी आहे कारण वर्धा 500च्या अराउंड आहे. ही 700 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्यामुळे 2 नंबरला वर्धा येणार आहे आणि त्यामुळे आपलं हे आन्सर येणार आहे. जर मॅप मध्ये पाहिलं आपण. ठीक आहे. काय विचारलंय? ओके. चढता क्रम विचारलंय. सॉरी. ठीक आहे. चढता म्हणजे सगळ्यात मोठी शेवटी मांजरा. मांजरा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती? वर्धा. बरोबर. मांजरा प्राणहिता सगळ्यात छोटी आहे त्यामुळे ही येणार नाही. चढता विचारलाय सर्वात जास्त लांबीची शेवटी येईल त्यामुळे मांजरा शेवटी. त्याच्यानंतर वर्धा मग प्रवरा आणि मग प्राणहिता. येस. त्यामुळे एक्झॅक्ट लेंथ वगैरे लक्षात ठेवू नका. फक्त ओके. पेन कलर दिसत नाही. हा विजिबल होतोय का? ओके. ठीक आहे. सो हे लक्षात आलं का हा क्वेश्चन? आपल्याला आपण फक्त मांजराचा आणि वर्धाचा केलेला आहे. मांजरा 700 किलोमीटर. प्राणहिता आपल्याला माहिती आहे वर्धा पैनगंगा वर्धा वैनगंगा एकत्र येतात आणि खूप थोड्या लेंथवर जाऊन गडचिरोलीमध्ये या ठिकाणी ते सिरोच्या या ठिकाणी परत गोदावरीला येऊन मिळतात. सो एवढाच कोर्स आहे प्राणहिताचा. आणि प्रवरा सुद्धा लगेच प्रवरा येऊन कोणाला भेटतीये? गोदावरीला. प्रवराचा पण खूप छोटा कोर्स आहे त्यामुळे शेवटी मांजरा यायला पाहिजे म्हणून आपले 2 ऑप्शन या ठिकाणी कट होतात. मांजराच्या आधी वर्धा यायला हवं त्यामुळे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. येस. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. येस. खालीलपैकी कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? सिंदफणा कोणाची आहे? गोदावरीची. ऑप्शन कट. मन्याड कोणाची आहे? मन्याड मांजराला मिळते. ठीक आहे. राहिला निरगुडा आणि गिरजा. गिरजा कोणाची आहे? त्याच्यात बघायचंय गिरजा लिहून दिलेली ना. गिरजा कोणाची आहे? गिरजा कोणाची आहे? कोणाची? गिरजा. पेन गंगा. राहिलं कोणता? त्यामुळे निरगुडा लक्षात ठेवायची गरज पण नव्हती. बाकीचे ऑप्शन इलिमिनेट होत आहे. कळलं? असे सॉल्व्ह कर. जेवढी इन्फॉर्मेशन माहिती आहे त्याच्यावरून ऑप्शन इलिमिनेट करायचेत आणि मग आपल्या आन्सर जवळ यायचे. आपण काय करतो? आपला अप्रोच असतो डिरेक्टली आपण आन्सर शोधायला जातो. ठीक आहे. विचारलंय खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? आपला माइंडसेट आहे की आपल्याला डायरेक्टली माहिती पाहिजे पाठ करून. पण आपण इलिमिनेशनने जायचंय. आयोगाला फक्त रट्टा मारणारे लोक नको आहेत.
ठीक आहे, हुशार लोक हवेत ज्यांच्यामध्ये ऍप्टिट्यूड असेल आणि ऍप्टिट्यूड चेक करण्यासाठीच एक्झाम घेतली जाते. त्यामुळे आपल्या लक्षात येईल जेवढं आपण फ्रेमवर्क केलं किंवा जेवढा आपण अभ्यास केलाय, आपल्याला माहिती आहे सिंधफणा तिची नाही आहे, मन्याड नाहीये, गिरजा नाहीये, मग माझं ऑप्शन येते निर्गुडा. मला निर्गुडा माहित असायची गरज नव्हती. ठीक आहे, येस. मुख्य नद्या आणि उपनद्या यांच्या जोड्या लावा. ठीक आहे, गोदावरी, गोदावरीची उपनदी कोणती आहे? प्रवरा. भीमा, भीमाची उपनदी कृष्णा, पंचगंगा. आणि तापीची पांझरा. सोपा क्वेश्चन, खूप इझी. ठीक आहे, समजला? समजला? सो 1च 3, तापीचं 3. ठीक आहे, एकच माहिती पाहिजे होतं, तेवढं जरी माहिती असेल तरी ऑप्शन येतोय आपला. ठीक आहे, किंवा आपण केलेलं, अजून आपण तापी शिकलो नाही, आपण शिकणार आहे कृष्णा. पाहिली आपण, कृष्णाचं काय आहे? पंचगंगा. म्हणजे ड च 1, फक्त एकाच ऑप्शन मध्ये एका सेकंदात आपला आन्सर येतोय. त्यामुळे जोड्या लावायला हाच अप्रोच यूज करायचा आहे. एक जोडी जी माहिती ती लावून पाहायची आधी, त्याच्यावरून जर आन्सर येत असेल तर एका सेकंदात आपण पुढे जातोय नेक्स्ट क्वेश्चनला. आपला टाइम या ठिकाणी सेव्ह होतोय. ठीक आहे, उगाच सगळ्या जोड्या लावत बसायच्या नाहीयेत. ठीक आहे, सगळ्या जोड्या लावायच्या नाही, एक जोडी लावायची, आन्सर येते का पाहायचं आणि पुढे जायचं आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला ऑर्थर सरोवर म्हणून संबोधले जातं? ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच धरणाला ऑर्थर सरोवर म्हणून ओळखलं जातं? तर ह्याचा आन्सर आहे भंडारदरा. भंडारदरा कोणत्या नदीवरती आहे? प्रवरा नदीवरती भंडारदरा, ज्या अहिल्यानगरमध्ये, ज्याला ऑर्थर सरोवर बोललं जातं. हे लिहून घ्या वाटलं तर. असा PYQ मधून कंटेंट आपल्या नोट्स मध्ये ऍड करायचा. जो नाहीये तो फक्त. उगाच सगळे 2-2, 4-4 बुक्स वाचत बसायचे नाही. PYQ मधून एकतर अप्रोच डेव्हलप करायचा. ठीक आहे, तुमचा अप्रोच डेव्हलप झाला पाहिजे. सेकंड, एरिया कळायला पाहिजे तुम्हाला, इम्पॉर्टंट एरिया, कोणता क्वेश्चन विचारतायत. थर्ड, ऑप्शन कसे सेट केले जात आहेत आणि लॉजिक कसं डेव्हलप कराल तुम्ही, या गोष्टी PYQ तून शिकायच्यात. PYQ पाठ करत बसायचे नाही. सो भंडारदरा धरण, भंडारदरालाच विल्सन डॅम बोलतात किंवा ऑर्थर सरोवर म्हणून ओळखलं जातं. येस, आणि त्यालाच आता वीर राघोजी भांगरे डॅम नाव दिलेलं आहे. एकाच धरणाची वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे, भंडारदरा, प्रवरा नदीवरती अहिल्यानगर, ज्यालाच विल्सन डॅम बोललं जातं, ऑर्थर सरोवर बोललं जातं, आणि आता त्याला आपण वीर राघोजी भांगरे डॅम किंवा धरण म्हणून आता ओळखलं जात आहे. ठीक आहे, झालं? केला ऍड त्या ठिकाणी डेटा? येस. नेक्स्ट, नद्या. येस, नेक्स्ट क्वेश्चन काय? महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. नेक्स्ट, पुढे, पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते. मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे.
आणि सिंदफणा ही नदी गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे? सांगा पटकन. सगळे आपण शिकलेलो आहोत या गोष्टी. ठीक आहे. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे. नेक्स्ट, पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. मांजरा नदी कृष्ण नदीची उपनदी आहे आणि सिंदफणा ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. ठीक आहे. एक एक स्टेटमेंटने जाऊ. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे का? आहे, बरोबर. ठीक आहे. पैनगंगा नदी अजिंठा डोंगर रांगेत उगम पावते, बरोबर. ठीक आहे. सो अ आणि ब आपल्याला बरोबर सापडलंय. ठीक आहे. अ आणि ब बरोबर आहे. मग ते 2 ऑप्शन राहिले आपल्याकडे. तिसरा, मांजरा नदी कृष्णेची उपनदी आहे का? येस. क कट म्हणजे हा ऑप्शन कट. आपला आन्सर आलं. 4th स्टेटमेंट वाचायची गरज नाही. ठीक आहे. सिंदफणा ही गोदावरीची उपनदी आहे का? नाही. ठीक आहे. उत्तरेकडील उपनदी नाहीये ती, दक्षिणेकडील आहे सिंदफणा. खालून येते ना सिंदफणा. सिंदफणा आणि सिंदफणाची बिंदुसारा. ठीक आहे. सो ती दक्षिणेकडील उपनदी आहे. त्यामुळे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. वरच्या 2 स्टेटमेंट वरून आपला आन्सर येऊन जात आहे. ती उत्तरेकडील नाही, दक्षिणेकडील उपनदी आहे. इथे चुकवलं आहे. ठीक आहे. सो स्टेटमेंट वाईज क्वेश्चन जे कंबाईनला येतात, मुलं त्याला घाबरतात, परंतु तेच दिलेलं आहे. काय विचारले इथे? पैनगंगा आणि तिचा उगम, मांजरा कृष्णाची उपनदी तेवढंच विचारलेलं आहे. फक्त स्टेटमेंट मध्ये विचारलेलं आहे. येस. ठीक आहे. सो समजलं. त्यामुळे स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आले तर घाबरायचं नाही, कारण की आता राज्यसेवेचाच पॅटर्न इकडे सुद्धा कंबाईनला फॉलो होताना दिसतोय. त्यामुळे आपलं फ्रेमवर्क जे आहे अभ्यासाचं प्रत्येक टॉपिकचं ते तयार करायचंय आणि त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. किती वाजले? 12, 15, 20